चल स्टार्ट केलं रेकॉर्डिंग. माझ्या लक्षात नव्हतं ते. ठीक आहे, थँक्यू सांगितल्याबद्दल. मंडळ आभारी आहे आपला. ठीक आहे, चला बघूया आपण काय असतं ॲक्च्युअलमध्ये इंटरनेट कम्युनिकेशन काय असतं. ओके, आता बघा, ज्यावेळेस आपण सिम्पल वे कम्युनिकेशन काय असतं, आपण सिम्पल वे कम्युनिकेशनमध्ये काय असतं, जेव्हा आपण एकमेकांशी बोलतो त्यावेळेस काय करतो, कम्युनिकेशन करतो. कम्युनिकेशन करताना वेगळ्या वेगळ्या पॉईंट्स आपण कन्सिडर करतो. ते म्हणजे काय, तुमची पोश्चर असेल, तुमचं गेस्चर असेल, तुमचा व्हॉइस टोन असेल, तुम्ही कोणती लँग्वेज यूज करताय, अशा गोष्टी असेल. हे झालं सिम्पल कम्युनिकेशनमध्ये. या सगळ्या गोष्टींनी आपण कम्युनिकेशन करतो. आपण दोघं, आता बघा, समजा मी इथे आहे आणि तुम्ही समोर बसलाय, आता आपण कम्युनिकेशन करतो. याचा अर्थ काय करतोय, पोश्चर आहे, गेस्चर आहे, ॲक्शन्स थ्रू किंवा लँग्वेज थ्रू, व्हॉइस थ्रू मी डेटा ट्रान्सफर करतोय. ओके, इट मीन्स इन्फॉर्मेशन एक्सचेंज करतोय एकमेकांकडे. ओके, आणि इन्फॉर्मेशन एक्सचेंज कोणा थ्रू होते, तर सेंडर आणि रिसिव्हर थ्रू. रिसिव्हरमध्ये इन्फॉर्मेशन एक्सचेंज होते. ओके, मग आपल्याकडे दोन पॉईंट आहेत. ज्यावेळेस इंटरनेट कम्युनिकेशन होतं त्यावेळेस एक असते सेंडर साईड, एक असते रिसिव्हर साईड. ओके, आता इंटरनेट कम्युनिकेशन म्हणजे काय, असं कम्युनिकेशन ज्याच्यामध्ये इंटरनेट या नेटवर्कचा वापर केला जातो कम्युनिकेशन घडवून आणण्यासाठी. ओके, इंटरनेट कम्युनिकेशन हे ह्याच्यामध्ये दोन टाईप येतात. ॲक्च्युअलमध्ये इंटरनेट कम्युनिकेशन हे वायरलेस कम्युनिकेशन आहे, याच्यामध्ये कोणत्याही वायरचा यूज केला जात नाही. पण ह्याच्या अगोदर ज्यावेळेस इंटरनेट नव्हतं त्यावेळेस वायर्ड कम्युनिकेशन व्हायचं. इट मीन्स काय, वायर्सचा यूज करायचा आणि ते सेंडर आणि रिसिव्हरला कनेक्ट असायची सिंगल वायर. ओके, या दोन मीडियमने कनेक्ट असल्यामुळे काय होतं, डेटा ट्रान्सफर व्हायचं, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर व्हायची. ते ट्रान्सफर कशा थ्रू व्हायचं, ते ट्रान्सफर व्हायचं सिग्नल्स टू ट्रान्सफॉर्मेशन व्हायचं. तुमचा जो डेटा आहे तो ट्रान्सफर कसा व्हायचा, सिग्नल्स, जे काय व्हॉइस सिग्नल्स तुमचे असतील ते कॅप्चर केले जायचे आणि तो सिग्नल्स पाठवले जायचे तुमच्या रिसिव्हरला. ओके, हे झालं वायर कम्युनिकेशन. तर वायरलेस कम्युनिकेशन म्हणजे काय असतं, ते इंटरनेट. आता इंटरनेट हे असं नेटवर्क आहे ज्या नेटवर्कचा यूज करून, ज्या वायरलेस नेटवर्कचा यूज करून आपण सेंडर आणि रिसिव्हरला कनेक्ट करू शकतो विदाऊट वायर. म्हणजे काय, असं नेटवर्क ज्याचा आपण यूज करतो आणि ते नेटवर्क दोन पॉईंट्सना किंवा दोन मीडियम्सना कनेक्ट करतो. ओके, आणि ते कनेक्ट करताना कोणत्याही वायरची गरज लागत नाही. त्या दोन डिव्हाइसना कनेक्ट करताना वायरलेस मीडियमने पण कनेक्ट करतो. ओके, ते हे इंटरनेट कमी. आणि ज्यावेळेस इंटरनेट कम्युनिकेशन घडून येतं, आता हे चॅप्टरमध्ये काय बघायचं आहे, तर इंटरनेट कम्युनिकेशन ज्यावेळेस घडून येतं त्यावेळेस ते इंटरनेट कम्युनिकेशन घडवून आणण्यामागे कोणत्या कोणत्या प्रोटोकॉल्सचा यूज होतो किंवा कोणते कोणते असे ॲस्पेक्ट्स आहेत. हॅलो, बाकीच्यांना सगळ्यांना आवाज येतो ना, रोहन की कोणालाच येत नाही आवाज? नाही, येतोय सर, क्लिअर येतोय. बरोबर, ठीक आहे. रोहन, नेटवर्क चेक करा तुमचं. पण सर स्क्रीन नाही शेअर केलेला. नाही नाही, स्क्रीन शेअरिंग नाही केली. काय विषय असतो बघा, आता इंटरनेट हे बघा, ह्याच्यामध्ये आपल्याला काय शिकायचं, इंटरनेट कम्युनिकेशन ज्यावेळेस घडून आणलं जातं त्यावेळेस ॲक्च्युअलमध्ये कोणते कोणते प्रोटोकॉल्स, इट मीन्स कोणते कोणते जे असे ॲस्पेक्ट्स आहेत जे इंटरनेट कम्युनिकेशन घडवून आणण्यासाठी आपल्याला मदत करतात. ओके, तर सर्वात आता बघा, ह्याच्यामध्ये सगळे वेगवेगळे ॲस्पेक्ट्स आहेत. TCP/IP मॉड्यूल असेल जे इंटरनेट कम्युनिकेशनमध्ये वापरलं जातं, ज्याचा IP ॲड्रेसिंग असेल. ठीक आहे, आता IP ॲड्रेसिंग कशासाठी वापरलं जातं, रिसिव्हरची साईट कुठला आहे, रिसिव्हर कुठला आहे, रिसिव्हर आपले पॅकेज आहेत ते पोचले पाहिजे, IP ॲड्रेस वापरतो. TCP म्हणजे काय, ट्रान्समिशन प्रॉपर झालं पाहिजे TCPमध्ये. त्याच्यानंतर UDP असतं, युजर डेटाग्राम प्रोटोकॉल, हा युजरसाठी असतो, जो युजर असतो त्याच्यासाठी असतो. ओके, अशा वेगळ्या मॅक ॲड्रेसिंग असतं त्याच्यामध्ये. म्हणजे खूप सारे पॉईंट्स आहेत त्याच्यामध्ये. HTTP म्हणजे काय असतं, सिक्युरिटी काय असते, HTTPS म्हणजे काय असतं, या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये बघायच्या. आपण स्टार्ट करूया. सर्वात पहिला IP ॲड्रेसिंग. IP ॲड्रेसिंगमध्ये इंटरनेट कम्युनिकेशन तुम्हाला सांगितलं, वायर असतं, वायरलेस असतं. ओके, आपला सर्व सेकंड पॉईंट आहे, दॅट इज IP ॲड्रेस. ओके, आता IP ॲड्रेसबद्दल तुम्हाला काय काय माहिती आहे, IP ॲड्रेसिंग म्हणजे काय असतं. ओके, नेटवर्किंगमध्ये मे बी शिकला असेल तुम्ही IP ॲड्रेसिंग काय असतं. ओके, ॲक्च्युअलमध्ये काय असतं, IP ॲड्रेस ह्याच्यासाठी कशासाठी वापर केला जातो, इंटरनेट प्रोटोकॉल ॲड्रेस. ओके, जर फुल फॉर्म सांगायचं झाला तर इंटरनेट प्रोटोकॉल ॲड्रेस म्हणजेच काय असतो, IP ॲड्रेस. ओके, एक एक्झाम्पल तर तुम्हाला सांगतो. तुम्ही ज्यावेळेस बघा, एखादा समजा तुम्ही एखाद्याला मेल पाठवायचा आहे किंवा तुम्ही ज्यावेळेस बघा एकमेकांशी बोलता
फोनवरून असेल किंवा व्हॉट्सअपवर असेल, व्हॉट्सअपवर ज्यावेळेस तुम्ही चॅट करता एखाद्यासोबत, ओके, किंवा दुसऱ्यासोबत व्हॉट्सअप कॉलवर बोलता, व्हिडिओ कॉलवर बोलता, किंवा तुम्ही एखाद्याला मेल करताय, ओके, याचा अर्थ काय करताय तुम्ही? या सगळ्या गोष्टी करताय. इट मीन्स व्हॉट, सेंडर आणि रिसिव्हर्समध्ये डेटा एक्सचेंज होतो, ओके. आणि हा जो डेटा एक्सचेंज होतो तो कुठल्या मीडियम थ्रू होतो? ते इंटरनेट मीडियम थ्रू होतो, ओके. ज्यावेळेस तुम्हाला बघा, जर तुमच्या मोबाईलला नेटवर्क कनेक्ट नसेल, इंटरनेट कनेक्ट नसेल, तर तुमचा व्हॉट्सअप कॉल होणार आहे का? नाही होणार आहे. तुम्ही व्हॉट्सअपला चॅट करू शकणार आहात का? नाही करू शकणार आहात. तुम्हाला मेल करायचा आहे समोरच्या माणसाला, तर तुम्ही मेल करू शकणार आहात का? नाही करू शकणार आहात, इंटरनेट नसेल तर. इट मीन्स व्हॉट, तुम्ही इंटरनेट हे नेटवर्क वापरताय, ज्या नेटवर्क थ्रू तुम्ही तुमचे डेटा ट्रान्सफर करताय, ओके. तर आता आय पी ॲड्रेस म्हणजे काय असतं? हा जो डेटा तुम्ही ट्रान्सफर करताय, जो डेटा ट्रान्सफर होतो सेंडरकडून रिसिव्हरला, हा डेटा ट्रान्सफर करण्यासाठी ॲक्च्युअलमध्ये तर बघा, समजा मी माझ्या घरी बसलो आणि मला तुमच्यातल्या एकाला कोणाला तरी मेल करायचं आहे, ओके. तर अशा वेळेस मी काय करणार? काय असतं बघा, माझा जो पर्सनल कम्प्युटर आहे, मी ज्या डिव्हाइसवरून मेल करणार आहे, त्या डिव्हाइसचा एक स्पेसिफिक आय पी ॲड्रेस असतो. आय पी ॲड्रेस म्हणजे काय असतं? प्रत्येकाकडे बघा, मी जेव्हा कॉलेजमध्ये येतो तेव्हा माझं आयडेंटिटी कार्ड असतं, ओके. त्याच्यावरून माझी ओळख होते की बाबा मी कोण आहे, इथे टीचर आहे, स्टुडंट आहे, कोण आहे. तसंच तुम्ही जेव्हा कॉलेजमध्ये जाता तेव्हा तुम्ही काय करता? आयडेंटिटी कार्ड घालून येता. इट मीन्स काय? तुमचं आयडेंटिफिकेशन असतं. तसंच प्रत्येक डिव्हाइसला, मग तुमचा टी व्ही असू देत, तुमचा लॅपटॉप असू देत, तुमचा मोबाईल फोन असू देत, तुमचा कम्प्युटर असू देत, कोणतंही इलेक्ट्रॉनिक गॅजेट असू देत, ओके. अशा गॅजेटला, प्रत्येक गॅजेटला प्रत्येकाची स्वतःची आयडेंटिटी असते, ओके. आणि त्या आयडेंटिटीलाच आपण आय पी ॲड्रेस असं म्हणतो. एक बेसिक एक्झाम्पल देतो तुम्हाला, एक डे टू लाईफमधलं एक्झाम्पल देतो. बघा, पोस्ट ऑफिस सगळ्यांना माहिती आहे ना? पोस्ट ऑफिसवाले कसं करतात? तुमचं जर एखाद्या कंपनीला तुम्हाला पत्र पाठवायचं असेल, ओके, तर ती कंपनी काय करते? ज्याला पत्र पाठवायचं आहे त्या रिसिव्हरचं काय करते? ॲड्रेस लिहून ठेवते, ओके. ते ॲड्रेस काय करतात? पोस्ट ऑफिसवाले काय करतात? पोस्ट ऑफिसवाले तो ॲड्रेस वाचतात आणि तो ॲड्रेस तुम्हाला पोहोचवतो. म्हणजे जो कंपनीने तुम्हाला मेल, जो काय पत्र पाठवलं होतं ते तुमच्याच ॲड्रेसवर परफेक्ट माणसाला मिळतं. कशामुळे मिळतं? तर तुमच्या ॲड्रेसमुळे मिळतं. तुमच्या घराचा ॲड्रेस ही तुमची आयडेंटिटी असते. का? तर जो काही तुम्हाला डेटा तुम्हाला मिळणार आहे तो तुमच्या ॲड्रेसवर येणार आहे, ओके. तुमच्या नावाचे भलेही सारखेच लोक असतील, आता माझं नाव ओंकार कापडी, दुसरे पण भरपूर जण असतील माझ्या नावासारखे ओंकार कापडी, पण माझ्या घराचा जो ॲड्रेस आहे तो स्पेसिफिक ॲड्रेस आहे. माझा ॲड्रेस सारखा दुसऱ्या कोणाचाच ॲड्रेस नसेल आहे. जो माझ्या घराचा ॲड्रेस आहे तो स्पेसिफिक आहे. या जगात तो तसाच ॲड्रेस सेम दुसऱ्या कोणाचाच नसणार आहे. इट मीन्स काय? माझं ते आयडेंटिफिकेशन आहे. ज्या लोकेशनवर मी राहतो ते माझं आयडेंटिफिकेशन आहे आणि त्या लोकेशनवर मी कोणताही डेटा मला अचूकपणे मिळणार आहे, ओके. घराचा जो ॲड्रेस असतो ना, तीच कन्सेप्ट तुम्ही जर इंटरनेटमध्ये वापरायला गेलात किंवा कम्प्युटर टू कम्प्युटर, इट मीन्स डिव्हाइस टू डिव्हाइस जर शेअरिंग करायचं असेल, तर असा जो ॲड्रेस वापरला जातो, जो स्पेसिफिक आयडेंटिफिकेशन असतो त्या डिव्हाइससाठी, तर त्या ॲड्रेसला आपण आय पी ॲड्रेस, दॅट इज इंटरनेट प्रोटोकॉल ॲड्रेस असं म्हणतो. समजलं आय पी ॲड्रेस म्हणजे काय असतं? आता आय पी ॲड्रेसमध्ये ॲक्च्युअलमध्ये काय येतं बघा, आय पी ॲड्रेस म्हणजे असा ॲड्रेस असतो जो तुम्हाला आयडेंटिफिकेशनसाठी वापरला जातो, ओके. आता आय पी ॲड्रेसमध्ये 2 टाईपचे ॲड्रेस असतात, ओके. बघा, आता प्रत्येक मोबाईलमध्ये तुम्हाला माहिती आहे ना, मोबाईल कसे जुने होते, कीपॅडवाले होते, आता आले टच स्क्रीनवाले फोन आले. म्हणजे काय असतं? ॲडव्हान्समेंट होत असते प्रत्येक गोष्टीमध्ये. तसंच हे जे आय पी ॲड्रेसचे जे व्हर्जन्स आहेत, त्या व्हर्जन्समध्ये पण ॲडव्हान्समेंट होत गेली. पहिलं ज्यावेळेस आय पी ॲड्रेस 1994 की 1994च्या आसपास किंवा आय थिंक ह्याची सुरुवात कधी झाली तुम्हाला सांगतो. 1974 ना, जे काही गोष्टी होत्या आय पी ॲड्रेसिंग, ह्या सगळ्या गोष्टी नेटवर्किंग जेव्हा ॲक्च्युअलमध्ये इम्प्लिमेंट केलं आलं, त्यावेळेस 1974 इथून स्टार्ट झालं. तेव्हापासून ते आत्तापर्यंत आपण 2 टाईपचे आय पी ॲड्रेस वापरतो. 1994 IPv6 ॲड्रेस जो काय तो इम्प्लिमेंट केला. 2 टाईपचे आय पी ॲड्रेस असतात. पहिल्यांदा नीट सांगतो, 2 टाईपचे आय पी ॲड्रेस असतात. पहिला आय पी ॲड्रेस आहे तो म्हणजे किंवा आय पी ॲड्रेसचे 2 व्हर्जन्स आहेत. आत्तापर्यंत 2 व्हर्जन्स असतात, माहिती आहे ना. जसं तुमच्या मोबाईल फोनमध्ये व्हर्जन्स असतात ना, प्रत्येकाचं व्हर्जन दिलेलं असतं, कोणतं लेटेस्ट व्हर्जन कोणतं आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही फोन खरेदी करता. तसंच आय पी ॲड्रेसमध्ये पण 2 टाईपचे व्हर्जन्स आहेत आत्तापर्यंत. जो जुना व्हर्जन आहे, जो 1974 इम्प्लिमेंट करण्यात आला नेटवर्किंगमध्ये,
तो म्हणजे IPv4 ॲड्रेसिंग सिस्टम. ओके, IPv4 ॲड्रेसिंग सिस्टम हा 1974 मध्ये इम्प्लिमेंट करण्यात आला आणि त्याच्यानंतर 1994 मध्ये जो लेटेस्ट व्हर्जन आलं IP ॲड्रेसचं दॅट इज IPv6. ओके, हे दोन टाईपचे सिस्टम्स आहेत. ओके, तर आता हे ॲक्च्युअलमध्ये काय असतं, आता IPv4 म्हणजे काय असतं, IPv6 म्हणजे काय असतं. ओके, IPv4 म्हणजे काय असतं, IPv4 हा जुना IP ॲड्रेस आहे. ओके, जो बेस आहे 32 बिट सिस्टमवर. ओके, जो काय आता बघा IPv4 जो काय IP ॲड्रेस असेल तो कसा IP ॲड्रेस असणार आहे, तर तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. IPv4 जो ॲड्रेसिंग सिस्टम आहे ती ॲड्रेसिंग सिस्टम 32 बिट ॲड्रेसिंग सिस्टम आहे. ओके, आणि जी IPv6 ॲड्रेसिंग सिस्टम आहे ती एकच मिनिट 120 बिट ॲड्रेसिंग सिस्टम आहे. ओके, IPv4 आहे ती 32 बिट ॲड्रेसिंग सिस्टम आहे. IPv6 ॲड्रेसिंग जी सिस्टम आहे ती 64 बिट ॲड्रेसिंग सिस्टम आहे. ओके, तर ॲक्च्युअलमध्ये आता या ॲड्रेसिंग सिस्टम ओके म्हणजे काय असतात, किंवा तुम्ही म्हणू शकता की ॲड्रेसिंग सिस्टम ॲक्च्युअलमध्ये काय आहे, ते तुम्हाला मी सांगतो की ॲड्रेसिंग सिस्टम म्हणजे काय असतं. ओके, तर आता बघा ॲक्च्युअलमध्ये या सगळ्या गोष्टी काय असतात ते तुम्हाला सांगतो. IPv4 कशासाठी वापरलं जातं आणि IPv6 दोघांची कामं तर सेमच असतात. IPv4 काय करत असतं, तर जो स्पेसिफिक डिव्हाइसला ॲड्रेसिंग देण्याचं काम करत असतं. म्हणजे काय, स्पेसिफिक डिव्हाइसला आयडेंटिफाय करण्यासाठी एक ॲड्रेस दिला जातो. तो 32 बिट ॲड्रेस असतो. ओके, 32 बिट ॲड्रेस जो काय तो 4 सेक्शनमध्ये डिस्ट्रीब्यूट केलेला जातो. IPv4 जी ॲड्रेसिंग सिस्टम आहे त्याच्यातला जो काय ॲड्रेस असेल तो जो ॲड्रेस असतो तो 4 सेक्शनमध्ये कन्वर्ट केलेला असतो किंवा डिवाइड केलेला असतो. बघा, एक IP ॲड्रेस मी तुम्हाला IPv4चा दाखवतो किंवा IPv4चा ॲड्रेस कसा असतो तो तुम्हाला सांगतो. IPv4 जी ॲड्रेसिंग सिस्टम आहे त्याच्यामध्ये जर थांबा स्क्रीन शेअर करतोय म्हणजे मला तुम्हाला दाखवता येईल ॲक्च्युअलमध्ये काय असतं. ओके, स्क्रीनवर दिसते ना सगळ्यांना. ओके, बघा आता तुम्हाला एक ॲड्रेस लिहून दाखवतो. फॉर एक्झाम्पल 64 एक मिनिट ब्लॅक किंवा 64.25.181 पॉईंट समजा 40 असेल. ओके, हा कोणत्या टाईपचा ॲड्रेस आहे. ओके, हा आहे IPv4 ॲड्रेस. ओके, आता याला IPv4 का म्हणतात सांगतो. बघा, हा जो ॲड्रेस आहे तो ॲड्रेसमध्ये ज्यावेळेस 2 सेक्शनमध्ये मला ज्यावेळेस डिवायडेशन करायचं आहे त्यावेळेस मी काय केलं, डॉट हे सिम्बॉल वापरलं. ओके, आणि ज्यावेळेस मला ज्यावेळेस IPv6 ॲड्रेस वापरतो त्यावेळेस मी समजा माझा काहीतरी ॲड्रेस असेल. ओके, तर त्या ॲड्रेसमध्ये कोलन वापरतो. ज्यावेळेस मी दोन्ही सिस्टम्स मेसेज कोणाचा बघू दे. दिसत नाही आहे का माझी स्क्रीन शेअर केलेली. दिसते सर. ओके ओके, ठीक आहे. बघा, IPv4 मध्ये आपण काय करतो, तर जे सेक्शन आहेत 4 सेक्शनमध्ये डिवाइड असतो. 32 बिट सिस्टम आहे. त्या 32 बिट सिस्टममध्ये 4 सेक्शनमध्ये आपण IP ॲड्रेस लिहितो आणि ते सेक्शन डिवाइड करताना आपण डॉट वापरतो. ओके, किंवा फुल स्टॉप जो म्हणतो आपण तो वापरतो. पण जो IPv6 जे काय व्हर्जन आहे त्याच्यामध्ये समजा तुम्हाला सेक्टर्सला डिवाइड करायचं असेल किंवा वेगवेगळ्या सेक्शन्समध्ये IP ॲड्रेस डिवाइड करायचा असेल तर तो डिवाइड करताना आपण सेमिकॉलन वापरतो. ओके, आता बघा, हा एक एक्झाम्पल आहे IP ॲड्रेस कसा असतो, तर हा एक एक्झाम्पल आहे. ओके, आता बघा IPv4 ॲड्रेसिंग सिस्टममध्ये ॲक्च्युअलमध्ये काय असतं. आता बघा, IPv4 ॲड्रेसिंग सिस्टम इफिशियंट सिस्टम होती. ओके, IPv4 जी काय होती ती इफिशियंट सिस्टम होती, पण तरी पण आपण IPv6 का डेव्हलप केलं. ओके, IPv6 डेव्हलप करण्याच्या मागचं आपलं कारण काय होतं. ओके, तर सांगतो बघा, जे काय IP
V4 जी काय सिस्टम आहे ती फक्त आय थिंक 4.23 बिलियन्स वगैरे जे काय IP ॲड्रेस आहे ते फक्त तुमचे दाखवू शकते किंवा ते तेवढे IP ॲड्रेस फक्त जनरेट करू शकते. समजा मी माझ्या घरी राहतो आणि माझ्याकडे समजा एक लॅपटॉप आहे. ओके. ज्यावेळेस त्याने ते IPv4 ही जी काही सिस्टम आहे ती ज्यावेळेस नेटवर्किंगमध्ये आणली, ओके, किंवा हा IP ॲड्रेसचे व्हर्जन आहे ते नेटवर्किंगमध्ये आणलं, त्यावेळेस त्याने असा विचार केलेला नव्हता की 4 बिलियन्सपेक्षा जास्त युजर इंटरनेटचे होतील. ओके. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, IP ॲड्रेस जो काय तो 32 बिट ठेवला आणि त्याच्यानंतर 4 सेक्शनमध्ये त्याला डिवाइड केलं. ओके. आता जो काय IPv4 जो काय IP ॲड्रेसिंग सिस्टम असेल त्याच्यामध्ये फक्त काय असतं, नंबर तुम्ही यूज करू शकता, तुम्ही कोणतेही अल्फाबेट्स यूज करू शकत नाही. ओके. मग त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम झाला, तर तुम्ही आय थिंक 4.23 बिलियन्स वगैरे जे काय IP ॲड्रेस आहेत ते IPv4 सिस्टमवर तुम्ही जनरेट करू शकता. त्याच्यापेक्षा जास्त युजर जर झाले तुमच्याकडे तर ते जो IP ॲड्रेस आहे तो रिपीटेड जनरेट व्हायला चालू होतील, म्हणजे रिपिटेशन्स होतील. एकाच IP ॲड्रेसची 2 युजर. ओके. त्याच्यामुळे कुणाचाही डेटा त्या दोघांमधले कुणालाही जाईल, त्याच्यामुळे प्रॉब्लेम क्रिएट होतील. मग अशा वेळेस काय करायचं, तर बघा IPv6 ही नवीन ॲडव्हान्स सिस्टम त्यांनी जनरेट केली. ज्याच्यामध्ये आय थिंक IPv6 जे काय असतं ते 120 बिटवर चालतं किंवा 120 बिट सिस्टमवर चालतं आणि त्याच्यामध्ये माझ्यामध्ये बिलियन्स तुम्ही IP ॲड्रेस जनरेट करू शकता. कारण काय तुम्हाला सांगतो, तो जो IP ॲड्रेस आहे तो ॲक्च्युअलमध्ये 6 सेक्शनमध्ये डिवाइड होतो. एका सेक्शनमध्ये आय थिंक 4 किंवा 5 तुम्ही हे देऊ शकता, त्याच्यामध्ये अल्फाबेट्स किंवा नंबर्स वापरू शकता. आता IPv6 मध्ये काय असेल तर तुम्ही फक्त नंबर्स आणि अल्फाबेट्स असे दोन्ही गोष्टी वापरू शकता. पण IPv4 मध्ये काय असतं, तुम्हाला फक्त नंबर्सच वापरायला कंपल्सरी होते. की नंबर्स वापरला नाही तर तुमचा IP ॲड्रेस तो व्हॅलिड ठरत नाही. आणि जर समजा तुम्ही अल्फाबेट कुठला वापरला तर ते इनव्हॅलिड दाखवणार IP ॲड्रेस तुमचा. ओके. तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय तुम्हाला सांगतो, 4.23 बिलियन फक्त IPv4 जी काय सिस्टम आहे ते IP ॲड्रेस जनरेट करू शकते. पण आत्ता पण आपण जो काय IP ॲड्रेस वापरतो किंवा आता जो IPv6 हे जे लेटेस्ट व्हर्जन आहे IP ॲड्रेसचं किंवा IP प्रोटोकॉलचं, तर हे जे सिस्टम आहे ती फक्त 1%, आत्ता तर या जगात फक्त 1% लोक असे आहेत जी IPv6 ॲड्रेसिंग सिस्टम आहे ती यूज करतात. मग आता कसं काय हे पॉसिबल आहे बघा. आता हे एवढ्या सगळ्या गोष्टी पॉसिबल कशा झाल्या की बाबा ह्या एवढे सगळे युजर वाढलेत. आता बघा करोडो युजर झालेत. ओके. तर आता आपल्याकडे सिस्टम घेत होतं 4.23 बिलियन्स फक्त तुम्ही जनरेट करू शकत होता. तर आपले जे युजर आहेत ते 4.23 बिलियन्सपेक्षा जास्त आहेत इंटरनेटचे. मग तरी पण आपण IPv4 सिस्टम जी काय ती वापरतो. फक्त 1% असे लोक जी IPv6 सिस्टम वापरतात. मग ते कसं काय वापरतात किंवा कसे काय IP ॲड्रेस वेगळे वेगळे जनरेट होतात. ओके. तर त्याच्यासाठी त्यांनी काय केलं, ॲक्च्युअलमध्ये एक कन्सेप्ट आहे, दॅट इज NAT. ओके. NAT म्हणजे काय असतं, नेटवर्क ॲड्रेस ट्रान्सलेशन सिस्टम त्याला म्हणतात. ओके. ही NAT सिस्टम, नेटवर्क ॲड्रेस ट्रान्सलेशन सिस्टम काय करते की डिस्टिंग्विश करते. IP ॲड्रेसमध्ये डिस्टिंग्विश करण्याचे काय काम असते ते नेटवर्क ॲड्रेस ट्रान्सलेशन जे काय असते NAT सिस्टम असते ती. आता हे कसं काय करतात, हे कामं कसे काय केले जातात, ते कशी केलं जातं बघ. ही जी सिस्टम काय करते, आता समजा तुम्ही तुमच्या घरी समजा तुमच्या राउटर आहे, तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन आहे. ओके. आता तुमचा जो घरात राउटर आहे त्या राउटरला समजा तुमच्या घरातली 5 जण आहेत ते कनेक्टेड असतील. ओके. मग काय करतं, जी काय हा जो तुम्हाला जे तुम्ही इंटरनेट कनेक्ट करता तुमच्या मोबाईलमधल्या, समजा तुमच्या घरी एक राउटर आहे, त्या राउटरला तुम्ही 5 जणांनी घरातल्यांनी समजा इंटरनेट कनेक्ट केले. ओके. तर तो राउटर काय करतो, तुमचे जो काय तुम्ही 5 डिव्हाइस कनेक्ट केले आहेत त्या राउटरला, तर तो राउटर IP ॲड्रेस ॲलोकेट करतो तुमच्या डिव्हाइसला. ओके. जो काय तुमचा नेटवर्क प्रोव्हायडर आहे ज्याच्याकडून तुम्ही इंटरनेट घेतलंय, तो नेटवर्क प्रोव्हायडर तुमच्या राउटरला ॲड्रेस प्रोव्हाइड करण्याचं काम करतो. ओके. आणि तुमचा जो राउटर आहे तो राउटर तुमच्या डिव्हाइसला, तुम्ही ज्या राउटरला प्रत्येक डिव्हाइस कनेक्ट केला आहे त्या डिव्हाइसना स्पेसिफिक IP ॲड्रेस अलोकेट करण्याचं काम करतो. आणि म्हणूनच हे जे 4.23 बिलियन जे काय IP ॲड्रेसेस आहेत ते आत्तापर्यंत कमी पडलेले नाही आहेत किंवा तुम्ही रिपीटेड IP ॲड्रेस याच्यामध्ये वापरू शकताय. का, आता तुमचा जो होस्ट जो काय असतो, इट मीन्स
तुमचा जो काय राउटर असतो तो राउटर काय करतो, आय पी ॲड्रेस अलोकेट करण्याचे काम करतो. जेवढे डिव्हाइस त्या राउटरला कनेक्ट होतील त्या प्रत्येक डिव्हाइसला तो काय करतो, लोकल आय पी ॲड्रेस अलोकेट करून देण्याचं काम करतो. ओके, समजलं. इट मीन्स काय, तुमच्या आता बघा जो काय तुमचा जो होस्ट असतो, इट मीन्स जो तुम्हाला नेटवर्क प्रोव्हाइड करतो, जो ॲक्च्युअल नेटवर्क, आता माझ्याकडे घरी कसं असं डीप नेटवर्क